मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न निर्माण होत आहे की नेमकं फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नेमकं म्हणजे काय, याचे फायदे काय, त्याचं नुकसान काय, त्याच्यानंतर कार्ड कसं काढायचं, तसेच याच्यानंतर नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना जो काही येणारा पुढील हप्ता असेल तर याच्यासाठी हे कार्ड अनिवार्य केले जाणार आहे का। तर मित्रांनो, याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फार्मर युनिक कार्ड नेमकं म्हणजे काय। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे व्यक्तीचं आधार कार्ड आहे तशाच प्रमाणे तुमच्या शेतीचं अर्थातच सातबाराचं देखील आधार कार्ड तयार होणार आहे आणि याच्या सहाय्याने तुम्हाला शासनाच्या माध्यमातून देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजना असेल तर त्या योजनेच्या सहाय्याने तुम्हाला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण याच्यामध्ये 23 राज्य सहभागी झालेत आणि ह्या ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून याच्यामध्ये महाराष्ट्र देखील सामील केला आहे आणि याच्यानंतर या ॲग्रिस्टेकच्या सहाय्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे काही योजना असेल तर त्या योजना देण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, याच्यानंतर आता याच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता असेल किंवा पीएम किसानचा जे काही हप्ता असेल तर तो येणारा हप्ता त्याच्यासाठी हे कार्ड लागणार आहे का। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना, तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि ह्या दोन्ही योजनेच्या अंतर्गत जो काही येणारा पुढील हप्ता आहे तर या हप्त्यासाठी हे कार्ड तुम्हाला अनिवार्य केलं जाणार नाही, परंतु यानंतरचा जो काही हप्ता असेल तर त्या सर्व हप्त्यासाठी हे कार्ड तुम्हाला अनिवार्य केलं जाणार आहे। ह्या कार्डाच्या सहाय्याने तुम्हाला हे हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना नेमका प्रश्न पडला असेल की हे कार्ड अनिवार्य पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेसाठीच का केलं आहे, कारण तुम्ही याच्यामध्ये पाहिलंच असेल पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या बरेच जे काय लाभार्थी आहेत तर ते लाभार्थी बोगस आहेत, त्यांच्या नावानं 7/12 नसून देखील ती या हप्त्याचा लाभ घेत असतात। याच्याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून याला आळा घालण्यासाठी हे कार्ड तयार केलं जाणार आहे आणि हे ज्यावेळेस तुम्ही कार्ड काढसाल तर त्यावेळेस त्या कार्डाला तुमची पूर्ण 7/12 लिंक केली जाणार आहे आणि आता हे कार्ड काढल्याच्या नंतर जो काही येणारा हप्ता असेल तर त्या हप्ता घेण्यासाठी तुम्हाला ते कार्ड कंपल्सरी केलं जाणार आहे आणि ते जर कार्ड काढलं तर तुमच्या 7/12ला ऑटोमॅटिक ते आधार कार्ड लिंक होणार आहे, तरच त्या शेतकऱ्यांना हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। त्याच्यामुळं जे बोगस शेतकरी आहेत, जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत असतात तर हे जे काही लाभार्थी आहेत तर ऑटोमॅटिक ते अपात्र होणार आहेत आणि जे शेतकरी खरंच त्यांच्या नावानं 7/12 जमीन आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। आता याच्यानंतर नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या योजनेच्या अंतर्गत जे काय अपात्र झालेले शेतकरी होते तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी एक मोठी संधी आहे। त्याच्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे आपलं कार्ड आजच कार्ड काढून घ्या। हे कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला ह्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुसरा एक प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता नेमका कधी होणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून अजून कोणत्याही प्रकारची डिक्लेअर तारीख दिली नाही की या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत। तर मित्रांनो, कोणतीही तारीख जाहीर न केल्यामुळं आता याच्यामध्ये फक्त एक संभ्रमण वातावरण निर्माण केलं जात आहे, परंतु याच्यामध्ये नेमका हप्ता कधी होऊ शकतो तर ह्या हप्त्याचं वितरण तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे हप्ता तुम्हाला पडू शकतो, अशा प्रकारची सर्व ठिकाणी चर्चा आहे। कारण की तुम्ही पाहिलंच असाल जवळपास 4 ते 5 महिने झालं हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत, त्याच्यामुळं प्रत्येक 4 ते 5 महिन्याला हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्याच्यामुळं फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये हे अनुदानाचं वितरण नक्की केलं जाणार आहे, परंतु मित्रांनो याची फिक्स तारीख जाहीर झाली नाही। ज्यावेळेस तारीख जाहीर होईल तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती तारीख नक्की पोहोचली जाईल। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण फार्मर युनिक कार्ड याच्याविषयी जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना तसेच फार्मर युनिक कार्ड याच्याविषयी जर काही अडचणी असतील तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती सह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।